राहुरी विधानसभा मतदारसंघातील बारागाव नांदूर परिसरामध्ये महायुतीचे भाजपचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले यांनी प्रचार दौऱ्यादरम्यान नागरिकांशी संवाद साधलाय। केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना बारागाव नांदूर परिसरात चांगल्या पद्धतीने राबवित असताना नियमात बसत नसलेली कामं नियमात बसवून देत जनतेला लाभ मिळवून देण्याचं काम केलंय। मी कामाचा लोकप्रतिनिधी आहे। बारागाव नांदूर पाणी योजनेचे वीज बिल थकीत होतं ते माफ करून 17 गावांची योजना सुरू केली। कैलासवासी शिवाजीराव गाडे हे स्वाभिमानी नेते होते। सर्वसामान्य जनतेच्या सुखदुःखात जाऊन प्रश्न सोडविण्याचं काम ते करत असल्यामुळेच जनता त्यांच्या पाठीशी उभे राहिली। त्याचा राग धरून तनपुरे कुटुंबियांनी गाडे कुटुंबियांना संपवण्याचं काम केलं। मात्र यापुढे शिवाजीराव कर्डिले त्यांच्या पाठीमागे खंबीर उभा आहे। गेल्या 10 वर्षात आदिवासी समाजाचे विविध प्रश्न मार्गी लावण्याचं काम केलंय। कैलासवासी शिवाजी गाडे यांच्यामुळेच मी आमदार झालो। त्यांचा मुलगा धनराज गाडे तनपुरे कुटुंबाचा स्पर्धक होऊ नये म्हणून गाडे कुटुंबाला अडचणीत आणण्याचं काम केलं गेलं। तनपुरे यांनी दिलेलं आश्वासन पूर्ण केलं नाही म्हणून गावोगावची जनता माझ्या पाठीशी उभी आहे। निष्क्रिय लोकप्रतिनिधी असल्यामुळे जनतेचा उद्रेक झाला असून माझी निवडणूक जनतेनं हाती घेतली आहे असं प्रतिपादन भाजप महायुतीचे उमेदवार माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी केलं। राहुरी विधानसभा मतदारसंघात माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी आपल्या प्रचारार्थ बारागाव नांदूर, कुरणवाडी, चिंचाळे, गडचे आखाडा, घोरपडवाडी, मल्हारवाडी, मोमीन आखाडा, बोरडेक परिसरात प्रचार फेरी काढून मतदारांशी संवाद साधला। यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे, विक्रम तांबे, प्रभाजी सूळ, सारंगधर पवार, ज्येष्ठ नेते कैलास पवार, युवराज गाडे, राजेंद्र गोपाळे, रखमा खिलारी, सुरेश बांदेकर, नसीर शेख, भारत जाधव, अण्णासाहेब भास्कर, साहेबराव शिंदे, सयाजी श्रीराम, अशोक घाडगे, संदीप गाडे, शिवाजी सागर, रघुराम शिंदे, बाबासाहेब धोंडे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते। तर माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी कधीही विकास कामात राजकारण केलं नसून विरोधकांचे देखील त्यांनी काम केलंय। शेतकरी मंडळ माजी मंत्री कर्डिले यांच्या पाठीशी उभे आहे। माझी मागच्या वेळी चूक झाली। बारागाव नांदूर पाणी योजना लाईट अभावी बंद करण्यात आली होती। मात्र कर्डिले यांना एक फोन केला आणि 17 गावाची पाणी योजना सुरू झाली। शिवाजीराव कर्डिले हे कामाचा माणूस आहे। तनपुरे कुटुंब अफवा पसरवण्यात पटाईत आहे। त्यांनी मला राजकारणातून संपविण्याचं काम केलंय। राहुरी तालुक्यातील जनता परिवर्तनाची वाट पाहत असून 23 तारखेला आपला विजय निश्चित होईल। तनपुरे कुटुंबियांनी माझी बदनामी करायला सुरुवात केली असून त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे। मी गेली 15 वर्षापासून राहुरी तालुक्यातील जनतेशी थेट संपर्कात असल्याने त्यांना आता माहीत आहे खरी दहशत कोणाची आहे असं मत जिल्हा परिषदेचे माजी सदस्य धनराज गाडे यांनी व्यक्त केलंय। किंवा मला वाटतं व्यक्तिगत काही टेन्शन असतात, मग टेन्शनमुळे कदाचित काही वेळेला बीपी वाढण्याचं काम होतं। परंतु आज मात्र आम्हाला समजलं का आता ही बीपीची गोळी कशामुळे लागू राहिली, त्याचा त्रास कशामुळे होऊ राहिला। आणि आज तुम्ही तुमच्या भाषणामधून जी काही सगळी खतखत व्यक्त केली ती तुमच्या मनात सातत्याने मला वाटतं की घोळत होती। आणि आपण आता ही जी काही खतखत कुठे व्यक्त करायची, कशी व्यक्त करायची आणि कोणाला सांगायची
ही बऱ्याच दिवसापासून मला स्वतः त्यांच्या मनामध्ये एक खंत वेगळी जाणवत होती. आणि आज मात्र मला असं वाटतं मी पहिल्याने त्यांचं भाषण ऐकलं आणि त्यांचं भाषण ऐकल्यानंतर त्यांनी जे काही मुद्द्याचं बोलले की माझ्या माहितीप्रमाणे मी कानिफनाथाच्या मंदिरामध्ये बोलतोय, काही एक शब्द सुद्धा चुकीचा बोललेलं मला निश्चित पडत आहे. ही प्रत्यक्ष घटना घडली, ज्या आपल्याला माहिती आहे का, जो अनुभव आला, जो त्यांच्या परिवाराला कुटुंबाला जो काही त्रास झाला, ती व्यक्त आता मला असं वाटतं ते मी स्वतः आणि प्रत्यक्षात तुम्हाला सांगतो का शब्दाने शब्दच आपल्याला माहिती का त्याचा उल्लेख करण्याचा प्रयत्न केला. धनुभाऊला म्हणला तर तुम्ही काय काळजी करू नका, कैलासवासी शिवाजीराव राजे जरी कदाचित गाडे पाटील गेले असतील तर तुमच्या पाठीमागं मी शिवाजी 100% उभा राहील. त्याच्या अजिबात कुठल्याच प्रकारची तुम्ही चिंता करू नका. जो तुमचा त्रास झालाय, ज्याला त्या ठिकाणी कौटुंबिक तुम्हाला आर्थिक अडचणीमध्ये आणण्याचं काम केलंय, तर त्याची आठवण जाणीव मात्र कुठल्याच प्रकारची मी तुम्हाला होऊ देणार नाही याची खात्री, याचा विश्वास आज सर्वांच्या साक्षीने देण्याचा प्रयत्न निश्चितपणे त्या ठिकाणी करतो. आपण जे काही सांगितलं ही गोष्ट काही चुकीची नाही. 2009 आणि 2014 जरी कदाचित मी राहुरीनगर पाथर्डी मतदारसंघाचा आमदार झालो असतो तरी केवळ आणि केवळ शिवाजीरावच्या राजेमुळेच मी आमदार सर्व आता होण्याचं काम मला मिळालं. त्याचं कारण मी आपल्याला सांगतो. आता राहुरी विधानसभेमध्ये त्यांची स्वतःची इच्छा होती, त्यांचं स्वप्न होतं का तर राहुरी विधानसभेमध्ये मी आमदार होईल अशी त्यावेळेस खात्री होती आणि तेवढाच संपर्क सुद्धा त्यांनी मला स्वतः त्यांच्या जीवनामध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी प्रत्यक्षात जर पाहिलं तर कोणाचा सुखादुखाचा प्रश्न असेल, कोणी एखादा आजारी पडला, कोणी जर कदाचित एखाद्या व्यवसाय झाला तर जिथे आपण पाहतो पोस्टमॉर्टम करतो तो नेहमीच पाहिलं तर शिवाजीराव मला तिथं पाहायला मिळण्याचं काम होतं. हॉस्पिटलमध्ये तरी पाहायला मिळतील, कुठंतरी एखाद्याच्या दहाव्याच्या दुःखाच्या सुखाच्या कार्यक्रम मिळतील. त्यांनी जीवनामध्ये जरी कदाचित काही जरी कमवता आलं नाही तरी माणसं कमवण्याचं काम मात्र 100% शिवाजीराव. आणि त्यांचं एक स्वप्न होतं, त्यांची एक इच्छा होती आता राहुरीमध्ये पुढच्या वेळेला जी काय विधानसभेची काय निवडणूक होईल त्या निवडणुकीला मला जनताच निश्चितपणे माझ्या पाठीमागे राहील आणि मला आमदार करतील अशी त्यांची खात्री होती. परंतु राज्याचा आणि देशाचं पुनर्वसन झालं. पुनर्वसनामध्ये पाहिलं तर राहुरीनगर पाथर्डी विधानसभेचा मतदारसंघ झाला आणि कैलासवासी आपण मुंडे साहेबांनी मला ह्या विधानसभेच्या मतदारसंघामध्ये उमेदवारी देण्याचं काम केलं. उमेदवारी दिल्यानंतर त्यांनी मला पहिल्याने सांगितलं होतं तर कर्डिले साहेब, तुम्हाला जर राहुरीच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जर आमदार व्हायचं असेल तर शिवाजीरावजी गाडे पाटलाला तुम्हाला बरोबर घेतल्याशिवाय तुम्हाला आमदार काय कुठल्या प्रकारचं होता येणार नाही. मी त्यांना विनंती केली, परंतु त्यांनी सांगितलं का कर्डिले साहेब, मी बऱ्याच दिवसापासून माझी इच्छा आहे, मी सामाजिक काम करतो, समाजाच्या गोरगरिबाची सेवा देण्याचं काम करतो आणि सकाळपासून तर रात्रीपर्यंत प्रत्येकाला मला असं वाटतं का फिरून घराघरापर्यंत जाणं, लोकांना अडीअडचणी असतील ते समजून घेणं आणि त्याला न्याय देण्याची भूमिका मला असं वाटतं घेण्याचं काम ते करत होते. मुळा प्रवराचे चेअरमन आपण पाहिलं का त्यांच्या स्वतःच्याच कर्तृत्व झाले. कोणी जरी कदाचित म्हणत असेल का शिवाजीरावला मी तुम्हाला मुळा प्रवरेचा चेअरमन केलं, जसं आता मी जिल्हा बँकेचा चेअरमन झालो तसंच शिवाजीराव सुद्धा मला असं वाटतं का मुळा प्रवरेचे चेअरमन निश्चितपणे झाले. परंतु चेअरमन झाल्यानंतर त्यांनी फक्त एकच शेतकरी केंद्रबुंदी पाहूनच नेहमी सातत्याने मला फक्त प्रत्येक शेतकऱ्याला मदत करण्याची भूमिका घेतली. पुढे एखाद्या शेतकऱ्याने विहीर पाडली असेल, पुढे एखाद्या वेळेला तिथं बोर घेतला असेल, पुढे त्यांना आपल्याला घरगुती लाईट लागत असेल, पुढे शेतीला लाईट लागत असेल तर प्रत्यक्ष नियम सोडून नियम डावलून त्यांनी प्रत्येक शेतकऱ्याला मला असं वाटतं न्याय देण्याची भूमिका घेण्याचं काम सातत्याने केलं आणि त्यांचं काम बोलत होतं, त्यांचा संपर्क बोलत होता आणि त्या संपर्काच्या जोरानं ताकदीवरच त्यांना अपेक्षा होती, इच्छा होती, पण आता ती जरी कदाचित इच्छा पूर्ण झाली नाही तरी मी आपल्याला सांगतो का आता त्यांची इच्छा ही निश्चितपणे पूर्ण होण्याची राहिलेली. कोणी गप्पा मारित असेल, आता तुम्हाला सांगतो का हीच गोष्ट तुम्हाला सांगतो का धनुभाऊ त्याचा त्रास तुम्हाला झाला. आम्हाला असं वाटत होतं का आपल्या अजितदादाच्या माध्यमातून आज आपण तनपुरे साहेबाबरोबर तुम्ही गेले, त्यांना तुम्हाला आपल्याला आमदार करण्यामध्ये मदत करण्याचं काम तुम्ही केलं आणि आजही मी तुम्हाला सांगतो का जे जरी कदाचित म्हणत असतील का मी आमदार झालो केवळ शिवाजीराव गाडे पाटलाच्या कृपा आशीर्वादाने तुम्हाला ही संधी मिळण्याचं काम झालं. परंतु आता तुम्ही त्याला विसरून गेली आणि आम्हाला कधी कुठल्याच प्रकारच्या जनतेला असं वाटत नव्हतं. आता त्यांनी कदाचित तुम्हाला सांगतो का जरी कदाचित त्यांच्या मनामध्ये एक शल्य होतं, त्या आईच्या होतं, वडिलाच्या होतं, कुटुंबाच्या होतं,
आता मला आपण 9ला आणि 14ला विधानसभेचा माझा पराभव केवळ आणि केवळ शिवाजीरावजी गाडे पाटलाच्या माध्यमातूनच हा पराभव होण्याचं काम झालं. आणि झाल्यानंतर तुम्हाला सांगतो का ते काय कधी विसरले नाही. जिल्हा परिषदेची निवडणूक लागली, इथं आपण दसऱ्याच्या विधीच्या निमित्ताने शिवाजीरावच्या आपण दसऱ्याला आलो होतो. मी असेल, खेवरे पैलवान असतील, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील असतील, तिथंच आम्ही जाहीर केलं होतं, घोषणा दिली होती. आता उद्या जर आपण पाहिलं का धनुभाऊला आम्ही इथं बिनविरोध निवडून देण्याचं काम करू. आणि धनुभाऊला आम्ही बोलवलं, आता तुम्ही कुठल्या पक्षाच्या उमेदवारी घेऊ नका, कुठल्या पार्टीमध्ये जाण्याचं काम करू नका, तुम्ही आपण आता तहसील कार्यालयावर फॉर्म भरायला या. पहिलं फॉर्म भरायला मला मी स्वतः हजर राहिलो. कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे सुद्धा तिथे सगळे हजर होते. आणि त्यांनी सांगितलं की कर्डिले साहेब आपल्याला कुठल्याच प्रकारचा फॉर्म भरण्याचं काम करायचं नाही. परंतु जे आता तनपुरे साहेब जे काय आमदार आहेत त्यांनी त्यांना सांगितलं का तुम्हाला जर पक्षाची जर कदाचित उमेदवारी घेतली नाही, बरोबर आहे, उमेदवारी जर घेतली नाही तर आम्ही तिथं उमेदवार उभा करण्याचं काम करू. पण मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं ते आता कदाचित तुम्हाला आग्रह धरतील, तुम्हाला सांगतील का आमच्या पक्षाची उमेदवारी घ्या, तुम्ही उमेदवारी घेऊ नका. त्यांना फॉर्म भरायचा असलं तर जरूर भरू द्या, आपण मात्र तिथं फॉर्म भरून ठेवू आणि विजय मात्र परत तुमचाच निश्चितपणे त्या ठिकाणी आमदार जिल्हा परिषदचा सदस्य होण्याची संधी तुम्हाला मिळेल. परंतु तो राग मात्र त्यांनी कुठल्याच प्रकारच्या डोक्यातून काढला नाही. त्यांना असं वाटलं का एक तरुण मुलगा कुठंतरी आता जिल्हा परिषदचा सदस्य होतोय, सदस्य झाल्यानंतर कदाचित एखाद्या वेळेस आपला स्पर्धक निर्माण होतो का काय, त्या स्पर्धकात कोणती भीतीपोटी त्यांना वेगळ्या मार्गाला मला थोडंसं लावण्याचा प्रयत्न. तुम्हाला सांगतो आता त्या वेळेला वावरत जांभळे तर मी आमदार झालो 2009ला. हे अविनाशला माहिती, तिथं बोट खराब झाली, मी माझ्या पदर 2 लाख रुपयाची बोट दिली, चालू केली आणि परत तुम्हाला सांगतो का जिल्हा परिषदेतून नवीन बोट तयार करण्याचं काम केलं. आणि मी त्यांना एक सांगितलं का आता राज्यामध्ये जर परत कदाचित तुम्हाला सांगतो का सरकार आलं तर पुलाचं काम मी काय आश्वासन म्हणून नाही, या पुढारीने आश्वासन देऊन लोकांना येडत काढलं आणि मात्र निश्चितपणे करण्याचं काम 100% करील. एखादं काम जरी कदाचित मागं राहिलं तर ते पूर्ण करण्याचा प्रयत्न 100% करण्याचं काम केलं जाईल याची खात्री आता काम करतो. कारण आता बारागावचा जरा रस्ता पाहिलाय त्यात कधी आपण तुम्हाला माहिती नव्हतं. आता हा रस्ता होईल इरिगेशन खात्याकडून नियम सोडून रस्ता केलाय, तिकडे कुरणवाडीपर्यंत केला, इकडे बोटीपर्यंत केला. तसे असे मत आपण मागत तुमच्या मुस्लिम समाजाचं सुद्धा जी आपण स्मशानभूमी होती त्या स्मशानभूमीला केला, बोरटेकला रस्ता केला. आता हे तर सगळं विक्रमरावनी सांगितलं, आता मी काय परत त्याचा रिपीट करीत नाही. परंतु आता मी कामाचा लोकप्रतिनिधी मागच्या वेळेला तुम्हाला सांगतो का यांनी भावनिक विषय केला का तर आम्हाला या वेळेला पदरात घ्या, आम्हाला या वेळेला सहकार्य करण्याचं काम करा, नाहीतर आम्हाला हे आमचं राहुरी गाव सोडून पुण्याला राहायला जावं लागेल. आणि काही वाटतं त्याच्यामध्ये बळी पडले, काही विश्वास ठेवला आणि आज तरुण तुम्हाला सांगतो का 1 महिन्यापासून आपल्या राहुरी नगर पातळीतले 50-50, 100-100 मुलं रोज माझ्याकडे येतात आणि भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्याचं काम करतात. त्यांना विचारलं कारण काय, ते म्हणले साहेब एकच कारण का मागच्या वेळेला आमच्यामुळे तुमचा पराभव झाला, आता या वेळेला तुम्हाला आमदार करायचं तर मागची जी काय आश्वासनं दिले, शब्द दिले, त्याच्यातला एकही शब्द पूर्ण झाला नाही. शब्द तर सोडूनच द्या, आम्हाला साहेब दखल घेतली नाही, आम्हाला विचारलं नाही. म्हणून आता आम्हाला परिवर्तन करायचंय, त्याच्यासाठी आम्ही स्वतःहून तुमच्या घरी आलो आणि तुमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करायचा. आणि आज तुम्हाला सांगतो का राहुरी तालुका आज प्रत्यक्षात पाहिलं तर पूर्णपणे आपल्याला तरुण वर्ग असेल, ज्येष्ठ असेल, आमचा आदिवासी मुस्लिम समाज असेल, हे आमचा मागासवर्गीय समाज असेल, हे सगळे समाज खंबीरपणे पाठीमागे उभं राहण्याचं काम होत आहे. मला आपल्या आमचे मंत्री असताना आपण पाहिलं त्यांना MSCBचं सारखं खातं होतं, तिथंही तुम्हाला MSCBचं काही न्याय मिळाला नाही. आदिवासीचं खातं होतं, आदिवासीला मला असं वाटतं राज्यामध्ये जेवढं बजेट असतं, सगळं जनरल बजेट असतं, तेवढंच बजेट एक आदिवासीचं आपल्याला असण्याचं होतं. आणि वाड्या वरच्यावर तांडवर आपण काही अनेक विकासाचं काम करू शकलो असतो, परंतु त्याचा तांडवरही मला असं वाटतं कधी आले का नाही मला माहीत नाही, तांडवर कधी काही मला असं वाटतं विकास केला का नाही ही सगळ्याला माहिती आहे. म्हणून तुम्हाला सांगतो का आपल्याला या सगळ्या गोष्टी जर करायच्या असतील तर खरंच शिवाजीराजे स्वर्गीय शिवाजीराजे मानणारे असतील तर ते आज माझ्या सोबत आहे. 80-90% कार्यकर्ते राहुरी तालुक्यातील माझ्या सोबत आलेले, काहींना दडपण आहे, 100% दडपण आहे, काहींनी प्रसाद शुगरचा ॲडव्हान्स घेतलेला आहे.
त्याला येता येत नाही, बोलत नाही, दडपण नाही. त्याच्यामुळं काही आलेलं नाही. सर्व आपण शेतकरी मंडळ तुमच्या पाठीशी आहे. आणि साहेबांबद्दल जर सांगायचं जर म्हणलं, ज्या दिवशी प्रचार रॅली निघली, धनराज माय कोण नाही म्हणे, धान्य संपला म्हणे, धान्य संपवलं कोणी? यांनी. मला संपवलं यांनी. आता राष्ट्रवादीत मी जर असतो तर मला पुढं खुर्ची, एक गाडी मला प्रचाराला, 4-2 डोके माय सगळं, मी त्याच्या माग. बरं साहेब, मला हे जेव्हा भाजपमध्ये प्रवेश केला, धान्य जेवण झाला, धान्य संपला होता ना. तेव्हा 100 गाड्याचा तापाला नांदूरकरांचा माझ्या माग निघला ना, एक कार्यकर्ता गावातला, एक प्रमुख कार्यकर्ता तत्पर्यंत गाड्या मुजित होता माझ्या मागे. किती गाड्या आहे, गणेश कदमच्या दुकानात बसू. त्याला तेव्हा कळवली धनराज गाड्याची, शिवाजी गाडीची ताकद काय आहे. स्वर्गीय शिवाजीराजे गाड्याने काय केलेलं आहे मला आज, म्हणजे एवढ्या 5 वर्षानं मला कळलं. साहेब, तुम्ही 2009ला माझ्या वडिलांमुळे आमदार झाले, 2014ला माझ्या वडिलांमुळे आमदार झाले. आणि माझी एक चूक मागच्या पंचवार्षिकला झाली. साहेबाची माझी 3दा मीटिंग झाली मागच्या पंचवार्षिकला, 7 वाजता फुले हॉटेल. सांगतो मी, मला सांगणं गरजेचं आहे सगळ्या कार्यकर्त्यांना. फुले हॉटेल साहेबांनी इतकी विनंती केली मला, पण माझ्या जरा नातेवाईकांनी माझ्यावर दडपण आणून, 4-5 कार्यकर्त्यांनी दडपण आणून मला त्या ठिकाणी प्रवेश करू दिला नाही. माझी ती एक मोठी चूक मागच्या पंचवार्षिकची घडली. साहेब, तुम्ही माझ्यामुळे तुम्ही आमदार झालेले नाही. स्वर्गीय शिवाजी राजांच्या शेतकरी मंडळामुळे तुम्ही मागच्या पंचवार्षिकला माझ्याकडून जी चूक झाली, आणि तुम्ही 100% आमदार आहे, 100% आमदार झालेले आहे. कानिफनाथ मंदिराची मूर्तीची प्राण प्रतिष्ठा स्वर्गीय शिवाजीराजे गाडे माझ्या वडिलांचं ज्या दिवशी लग्न झालं, त्या दिवशी ही प्राण प्रतिष्ठा झालेली. साहेबांचं काम गेल्या 10 वर्ष बघितलंय या तालुक्यामध्ये. व्हॉट्सअप, फेसबुक आणि छोट्या छोट्या मीटिंग मध्ये सातत्याने हिनवलं जातं का फक्त सभामंडप सोडून करडेल साहेबांचं काम नाही. अरे दादा हो, आता संपूर्ण तालुक्याचा धानोऱ्यापासून तर तुम्हाला गुंजाळ्यापर्यंत मी रिपोर्ट सांगू शकतो. मी पूर्ण वेळ साहेबांच्या बरोबर होतो, परंतु या गावातले काम सांगताना सुद्धा मला अर्धा तास जातील. लक्षात घ्या तुम्ही. या ठिकाणी आपण या ठिकाणी बसलेलो आहे, हा सभा मंडपच भारतीय जनता पार्टीने दिलेला आहे. आणि या सभा मंडप मध्ये तुम्ही आमची निंदा नालस्ता करता. 9-10 कॉम्प्युटर साहेबांनी दिलेत, 10-12 हायमॅक्स दिलेत, स्मशानभूमीचे वॉल कंपाऊंड दिलेत, ईदगाह दर्गा दिलाय, मुस्लिम दफनभूमीचं काम केलंय. आता मला तर काय सगळं पाठ करून नाही आलेलं, पण त्या काळात जे दिलंय ते मी एका वेळेस सांगू शकत नाही, इतकं दिले. रावरी नांदूर रस्ता दिलाय, बारागाव नांदूर ते कोरणवाडी रस्ता दिलाय, इकडं बोटीपर्यंत जांभळीला जाणारा डांबरीकरण दिलाय, ब्रह्मटेक रस्त्याला 50 लाख रुपये दिलेत. काय गप्पा मारता तुम्ही? नेमकं कशा करता बदनाम करता तुम्ही? या नांदूर मध्ये मला किती मतं मिळतात याचा कधीही विचार साहेबांनी केलेला नाही. आणि मताच्या गणतेमध्ये अजिबात हा निधी दिला नाही सामान्य जनतेच्या. प्रतिनिधी जाहिद शेख, न्यूज टुडे 24, राहुरी, अहमदनगर.